मी मायुषीनी हीच पहिली सभा आहे जी तुमच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील 12 कोटी जनता सत्ताधाऱ्यांसकट बघणार आहे, कारण त्यांना तर टीका करायची वेळ येईल ना 1-1.5 वाजता अजून तासाभराने. त्यामुळे ते आमच्यापेक्षा जास्ती कान देऊन ऐकत असतील की नक्की हे दोघे काय मांडतायत म्हणून. आणि 100% ही भीती आहे आणि ही भीती सत्ताधाऱ्यांना मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे डर होणं जरुरी आहे. याच कार्यक्रमानंतर स्वतः अमित साटम हे पर्दाफाश नावाने अनुषंगाने कार्यक्रम करत आहेत आणि तुमच्या रथात टीका होणार आहे, तुमच्या मुद्द्यांचं खंडन होणार आहे, त्याकडे कसं पाहताय? दुर्लक्ष करतो. आमच्या मागे महाराष्ट्रातील मुंबईतील जनता पूर्ण ताकदीने आहे आणि त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बाकी हे टीका करतायत ना, माझा त्यांना पहिला आधीच प्रश्न आहे काय म्हणजे तुम्ही फक्त वापरा आणि सोडून द्या ह्यावरती बघता का? लोकसभेकरता तुम्हीच राजसाहेबांच्या घराच्या दारवंट्या शिजवल्या होत्या की इकडे येऊन भाषण करा सन्मान्य मोदी साहेबांबरोबर. ते विसरून गेलात का तुम्ही? स्वार्थी असता कामा नाही, एवढंच मी सांगेन. सर तुम्ही काय सांगाल आज मनामध्ये काय भावना आहेत? 20 वर्षांनी राज ठाकरे इथं पोहोचलेले आहेत सेना भवनामध्ये, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे राजसाहेबांसोबत आम्ही जुन्या शिवसेना भवनमध्ये आलो होतो आणि त्याच आठवणींना उजाळा मिळाला. परत एकदा नवीन सेना भवनमध्ये पहिल्यांदाच यायची वेळ आली, परंतु खूप सुंदर बांधलंय आणि जे आधुनिक याला जे लागेल तशा प्रकारचं शिवसेना भवन बांधलेलं आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे या महाराष्ट्राचं गोमटं करायला निश्चित तयार आहेत. 20 वर्षांचा काळ उलटलेला आहे, राज ठाकरे इथं आलेले आहेत. 20 वर्षांमध्ये बरंच पुलाखाली पाणी गेलेलं आहे, मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे तुम्हाला परफॉर्मन्स अपेक्षित आहे, तुम्ही काय त्याबद्दल काय सांगाल? एक नवीन ऊर्जा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे, महाराष्ट्र सैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये आहेत. एक मोठ्या त्वेषाने आणि त्वरेने हे सगळे लोक लढणार आहेत. मला असं वाटतं नक्कीच आम्ही विजयश्री खेचून आणू. बरं, पीसी सुरू होण्यापूर्वी, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच भाजपकडनं पर्दाफाश नावाने एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, त्याबद्दल कसं पाहता? तुमच्या मुद्द्यांचं खंडन होणार आहे? नाही, ते त्यांचं कामच आहे. खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष लोकांना फसवतच आलेले आहेत. खरं म्हणजे आता पर्दाफाश त्यांचा करायची वेळ आलेली आहे. तर आता खऱ्या अर्थाने त्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे आणि आजचा हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो सुरू व्हायला अवघा 10 ते 15 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि अत्यंत इथं उत्साहाचं आपल्याला वातावरण पाहायला मिळतंय. आणि सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः दोघे इथं येतील आणि हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय सेना भवनातली. अगदी थोड्याच वेळात याच ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात 12:50 झालेली आहेत. पुढच्या 10 मिनिटात ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं ठाकरे बंधू या ठिकाणी वचननामा सादर करतील. या वचननाम्यात कोणते मुद्दे असतील याची उत्सुकता शिगेला आता पोहोचलेली आहे. मुंबईकरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठीचा मुद्दा असण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठी शाळा महाराष्ट्रात किंबहुना मुंबईत असलेली पटांगणं जे लहान सहान मुद्दे आहेत, खरं तर जे मुंबईकरांना रोजच्या जगण्याकरता विशेषतः फार महत्त्वाचे मानले जातात. विकासाचा मुद्दा आहे, पायाभूत सोयी सुविधांचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे. या सगळ्याचा परामर्श किंवा या सगळ्याचा उल्लेख या वचननाम्यात असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता या वचननाम्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. विशेष म्हणजे या वचननाम्यानंतर ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेनंतर पुढच्या काही मिनिटातच, काही तासातच भाजपची पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे. अमित साटम या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. पर्दाफाश म्हणून ही पत्रकार परिषद असणार आहे, पोलखोल करणारी. त्यामुळे याही पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या वचननाम्यातून नेमकं काय काय मुंबईकरांना मिळणार आहे, आगामी काळात या सगळ्या विषयीची स्पष्टोक्ता होईल. ही दृश्य आपण पाहतोय. व्यासपीठ आता सज्ज झालेलं आहे. व्यासपीठावर 4 खुर्च्या आणि जे मागची स्क्रीन आपण पाहतोय या स्क्रीनवर 3 पक्षांच्या निशाणा दिसत आहेत. एक तर मनसेचं इंजिन, दुसरं ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल, तर तिसरं चिन्ह अर्थातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं. त्यामुळे हा वचननामा 3 पक्षांचा संयुक्त वचननामा असणार आहे. याआधीच खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टता दिली आहे. थेट जाऊया भूषण यांच्याकडे. संदीप देशपांडेंशी संवाद साधतायत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सेना भवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी ठाकरे बंधूंची ही जी वचननामा जो आहे तो आता अवघ्या काही मिनिटात सुरू होणार आहे. आपल्यासोबत स्वतः संदीप देशपांडे आहेत, मनसे नेते. सर, खूप सारं स्वागत. आणि 20 वर्षांचा मोठा काळ उलटल्यानंतर आज राज ठाकरे इथं पोहोचलेले आहेत सेना भवनामध्ये. तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत मनसैनिक म्हणून? निश्चितपणे मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेबच सांगू शकतील या भावना. आणि आज वचननामा दोन्ही पक्षांचा संयुक्तिकरित्या जाहीर होणार आहे. त्या वचननाम्यामध्ये काय असणार आहे याची उत्सुकता जेवढी तुम्हाला तेवढीच मला सुद्धा आहे.
शिवतीर्थ आणि सेना भवन अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. मात्र तरीही इतका वर्ष हा योग जुळून आला नव्हता. 20 वर्षांचा मोठा काळ उलटलेला आहे. आज इतक्या वर्षांनी अनेक पुलाकडनं अनेक अर्थाने पाणी वाहून गेलेलं आहे, पाणी गेलेलं आहे. कसं पाहते आजच्या दिवसाकडे, या किती महत्त्वाचं आहे? नाही, मला असं वाटतं जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आम्ही सगळे वाद बाजूला सारून एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं त्याप्रमाणे ते घडलेलं आहे. तर तुमच्या वचननाम्याचं काही मुद्द्यांमध्ये खंडन करण्यासाठी तातडीनं एक पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 3 वाजता भाजपची पत्रकार परिषद होणार आहे. स्वतः अमित चटम तुमच्या मुद्द्यांचं खंडन करणार आहेत. काउंटर पीसी असणार आहे ती. कसं पाहताय इतक्या तातडीने त्यांची पीसी सुरू होणार आहे तुमच्या पीसी नंतर लगेचच? ठीक आहे, आता लढाईचं मैदान आहे त्यामुळे सगळेजण उतरायला बघणार. पण आमचा वचननामा आहे तो लोकांसाठी आहे. कोणाचा काही खोडावा, कोणाचा काही आता कोण मला सांगा वचननामावर हे पीसी घेणार? जर यांनी मोदींच्या दिलेल्या वचनावर आम्ही पीसी घेतली तर अजून 15 लाख आलेले नाहीत, अजून 2 कोटी लोकांना नोकऱ्या आलेल्या नाहीत, ह्याची तर रोज पीसी घ्यावी लागेल. मग शेवटचा मुद्दा, उद्या संयुक्त सभा पार पडणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची विक्रोळीमध्ये पहिली सभा पार पडणार आहे. राजकीयदृष्ट्या युती झाल्यानंतरची पहिली सभा आहे. उद्या सभेकडे कसं पाहता तुम्ही? नाही, मला असं वाटतं आज महाराष्ट्रामध्ये आता राजकीय सभा होणारच आहेत आणि त्या झाल्या पाहिजे आणि 2 बंधू एकत्र घेत आहेत सभा. ही मला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक आनंदाची पर्वणी आहे. उद्या कोणाचा समाचार घेता येईल सभेमधून? आता मला असं वाटतं ते आपल्याला बघावं लागेल. तर अशा प्रकारे उद्याची सभा देखील पार पडणार आहे आणि उद्याची सभा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि उद्याच्या सभेत पाहावं लागेल की कोणाचा समाचार स्वतः ठाकरे बंधू घेतील हे देखील पाहावं लागणार आहे. कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. संदीप देशपांडे यांनी या सगळ्या मुद्द्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. तर अविनाश अभ्यंकर, मनसेचे वरिष्ठ नेते, यांनी देखील म्हटलेले आहे भाजपची जी पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे त्यावर त्यांना सवाल विचारला असता खौफ रहना जरुरी आहे असं म्हणतात अविनाश अभ्यंकर. त्यामुळे या सगळ्याला आता भाजप काय उत्तर देतं, कसं उत्तर देतं हे देखील पाहावं लागणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.